यानंतर बातमी अमरावतीतून आहे। विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला नागपूर आणि अमरावती परिसर हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। मात्र सध्या अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। बागांमध्ये संत्र्यांचा अक्षरशः सडा पडलाय। सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील अनियमित बदलांमुळे संत्र्याच्या झाडांवर ताण आलाय आणि ज्यामुळे संत्र्यांची गाळ ही वाढली आहे। परिणामी शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे। दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा सगळ्यात मोठा संत्रा उत्पादनाचा काळ राहते आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉपिंग होत आहे। पण हे ड्रॉपिंग कशामुळे होते याच्यावर आजपर्यंत सुद्धा NRC सारखं मोठं केंद्र सरकारचं NRC सारखी संस्था असून अजूनही त्यावर संशोधन झालेलं नाही आहे। आमची मागणी शासनाकडे अशी आहे की दरवर्षी गेल्या 10 वर्षापासून संत्र्याचं फळगळ होते, फळगळावर साधं अजूनपर्यंतचं शास्त्रीयोक्त कारण अजूनही आजपर्यंत शेतकऱ्याला मिळालं नाही। ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत या वर्षाचा जर विचार केला तर संत्र्याचं उत्पादन सरासरी वर्षापेक्षा कमी आहे। सरासरीपेक्षा उत्पादन कमी असताना भावाचा फरक पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। दरवर्षी 2002 मध्ये पण संत्र्याचे भाव 20 रुपये ते 25 रुपये किलो होते। आज 2024-25चा काळ आहे, या वर्षात सुद्धा त्याच रेंजमध्ये आहे। संत्र्याचं उत्पादन कमी असताना सुद्धा भाव वाढ नाही आहे। हे चाराकडून शेतकऱ्याची केलेली एक संत्रा उत्पादकाची कोंडी आहे।